ओके मित्रांनो नमस्कार. आज आपण सगळं टेक्निकल इश्यू ज्यांचे आहेत ते सगळे सॉल्व्ह करणार आहोत. सो टेक्निकल पार्टमध्ये सर्वात पहिले तर रजिस्ट्रेशन करणे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ईमेलला व्हेरिफिकेशन येतं, ते व्हेरीफाय करावं लागतो ईमेल. आणि मग आतमध्ये गेलो एकदा की मग KYC, लाईव्ह अकाउंटवरून डेमो अकाउंटवर शिफ्ट कसं व्हायचं, डेमोवरून लाईव्हवर कसं शिफ्ट व्हावं, देन KYC मध्ये काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला टाकले पाहिजे, डिपॉझिट विड्रॉल कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप जसा व्हिडिओ पुढे चालला आहे तुम्ही स्वतःचं पण सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. येस, आपल्यासोबत मानसी मॅडम आहेत. मानसी मॅडम आवाज करून दाखवा. आवाज येतो तुमचा परफेक्ट? येस. हां, स्टेप बाय स्टेप मी जसं सांगतोय तसं हळूहळू करा. सर्वात पहिलं बघा, मी चॅट बॉक्समध्ये चॅट ओपन करा. मी तुम्हाला ब्रोकरची अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवलेली असणार. दिसली? येस. सेम लिंकला तुम्हाला फक्त एकदाच टच करायचं. एकदा टच करा त्या लिंकला. येस, लिंकला टच केल्यानंतर ती लिंक ओपन होऊ द्यायची आणि समोर तुम्हाला 3 गोष्टी दिसणार भरण्यासाठी. एक तुमचं पूर्ण नाव, दुसरं तुमचं ईमेल ID आणि तिसरं तुमचा फोन नंबर. भरा बरं. हां, आणि तुमचा इंडियन मोबाईल नंबर इंडियाचा. बस या 3 गोष्टी मित्रांनो भरल्यानंतर नेक्स्ट बटन दाबल्यावर तुम्हाला 2 ठिकाणी पासवर्ड विचारते बघा. बऱ्याचदा लोक चुकी करतात, एकच पासवर्ड टाकतात. वरती पासवर्ड आहे बघा, वरचा पहिला पासवर्ड आहे. वरच्या पासवर्डमध्ये पहिला पासवर्ड टाका, नंतर मग खाली रीइंटरमध्ये पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर सिलेक्ट अकाउंट टाईप. हळूहळू करा मॅडम, मी जसं सांगतो त्या स्पीडने जावा. स्टँडर्ड STPला टच करा पुन्हा एकदा. आरामात करा. हां, इथे बघा सिलेक्ट अकाउंट टाईप असतं, तिथे स्टँडर्ड STP आपण टाकतो. रेफरल कोडला जसं आहे तसंच ठेवायचं आहे, त्याला अजिबात काय करायचं नाही आहे. आय ॲग्रीचा चौकोन तिथे आहे, तो चौकोन क्लिक करायचा आणि नंतर साइन अपचं बटन फक्त एकदा दाबायचं. दाबा बरं. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून आलं बरोबर. सेव्ह पासवर्ड करा. सेव्ह करून टाका तुमचे ते पासवर्ड. ठीक आहे. आता बघा, ईमेल व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड म्हणून येणार. तर इथे तुम्हाला मधून बाहेर पडायचं आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवर मधून बाहेर पडण्यासाठी एक सुविधा असते. मधून बाहेर पडा, तुमच्या ईमेलला जावा. ईमेलला जाऊन तिथे तुमचं ईमेल व्हेरीफाईड करण्यासाठी एक पहिलाच मॅसेज इक्विनिकमधून आलेला असणार. तो बघा आलाय. हां, इक्विनिक सपोर्टचा मॅसेज ओपन करा. आणि व्हेरीफाईड ईमेल ॲड्रेस म्हणून एक ब्ल्यू पट्टी आहे, तिला फक्त क्लिक करा एकदा. बस. आता याच मॅसेजमध्ये येते बघा, लॉग इन युअर अकाउंट. त्या लॉग इन युअर अकाउंटला क्लिक करायचं म्हणजे आपण डायरेक्ट पोर्टलमध्ये जातो. आता इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाका, तुम्ही लॉग इन कराल. सेम जो तुम्ही तिथे ईमेल ID टाकलेला तोच ईमेल ID आणि पासवर्ड. रिमेंबर मी करायचं आणि लॉग इन करायचं. एवढी सिंपल मित्रांनो, 2 मिनिटाचीच प्रोसेस असते रजिस्ट्रेशनची. बरीच लोक छोट्या टेक्नो सॉवी नसल्यामुळे, त्यांना टेक्नॉलॉजी येत नसल्यामुळे त्यांचं छोट्या चुका होतात. कधी पासवर्ड चुकतो, कधी नाव टाकायला चुकतात. ठीक आहे. हा बंद करायचा. वरती आहे वरती. हां, ह्याला डिस्क्लेमरच्या समोरची एक फुल्ली आहे क्रॉस, त्याला बंद करायचं. ठीक आहे. येस, आता हे तुमचं सक्सेसफुल काय झालं, रजिस्ट्रेशन झालं. ठीक आहे. आता आपण एक प्रोसेस काय करूया, वरचं बटन दाबा, वरचं बॅकचं बटन दाबा. वरून एक बाण आहे बघा, तो दाबा. हां, तुम्ही डायरेक्ट ह्याला याल. आता बघा, सारखं तुम्हाला ना ह्या व्हेरीफाय ईमेलनी म्हणजे ईमेलमधून जायची गरज लागली नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला आता मी इक्विनिकचं ॲप कसं डाउनलोड करायचं ते शिकून टाकतो. ठीक आहे. हां, मानसी मॅडम एक काम करा, वरचं पहिलं एक टॅब गुगलमध्ये जावा. गुगलमध्ये इथून सगळ्यामधून बाहेर पडा, गुगलमध्ये जावा. हां, गुगल क्रोम, तिथे टाकायचं www.equinic.com. इक्विनिकची स्पेलिंग EQUINEK.com. सर्च करा. ही सेकंड स्टेप मित्रांनो आपण शिकतोय, जिथे आपल्या मोबाईलमध्येच ह्याचं ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करावं. तर एक काम करा,
3 आडव्या रेषा आहेत बघा राईट हँड साईडला, 3 आडव्या रेषा, त्याला दाबा. 3 आडव्या रेषा आहेत इक्विनिकच्या समोर लिहिलेल्या. इक्विनिक लिहिलं त्याच्या समोर 3 आडव्या रेषा आहेत. हां बस त्याच्या शेवटच्या ह्याच्यात कॉन्टॅक्ट आहे ना, कॉन्टॅक्ट, त्याच्यामुळे जायचं. कॉन्टॅक्ट लिहिले त्याला दाबा. म्हणजे अबाउट सर्व्हिस, प्लॅटफॉर्म, पार्टनरशिप, टूल्स, अकाउंट, कॉन्टॅक्टला दाबा. कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं मी, बट काही होत नाही आहे का कॉन्टॅक्टला क्लिक करून? नाही होत असेल तर हा इक्विनिकच्या समोरची फुल्ली बटन आहे, क्रॉस आहे, त्याला दाबा. इक्विनिकच्या हां आता खाली खाली स्क्रोल करा. सर्वात खाली खाली जायचं आहे आपल्याला. खाली खाली स्क्रोल करा. जेवढ्या खाली जाता येईल तेवढं स्क्रोल करा. बस 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 जरा वर या, जरा वर या. हां इथे बघा कनेक्ट म्हणून लिहिलंय, कनेक्ट. बस बस कनेक्टमध्ये हां कनेक्टला नाही टच करायचं, त्याच्या खाली डाउनलोड APK H लिहिलंय, त्याला कनेक्ट करा, त्याला क्लिक करा. हां क्लिक केल्यानंतर डाउनलोड एनिवे करा. ही फाईल डाउनलोड होते. ही फाईल डाउनलोड झाली. थांबा होऊ द्या, आता काय करू नका, आधी त्याला पूर्ण फाईल डाउनलोड होऊ द्या. डाउनलोड झाली कुठे असते तुमच्या याच्यामध्ये, मोबाईलमध्ये? मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली एक फाईल डाउनलोडमध्ये जाऊन शोधायची असते. त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईलमधल्या फाईलमध्ये जावं लागतं. फाईलमध्ये डाउनलोड्समध्ये जावा. डाउनलोड्समध्ये ही APK फाईल असणार पहिली, आज झालेलीच. हां मग ती पूर्ण डाउनलोड नाही झाली, पुन्हा एकदा चेक कराल? नाही इथे नाही, पुन्हा त्या आपल्या इक्विनिकच्या ह्याच्यावर जावा. हां APK त्याला पुन्हा एकदा टच करा, APK Hला डाउनलोड अगेन करा. आणि जिथे वरती आहे ना त्याला डिटेल्सला टच करा, डिटेल्स. हां इथे बघा ऑलरेडी एक हे डाउनलोड होत आहे, थोडंसं थांबा. हां जी खाली झालेली आहे ना खूप, तिला राहू द्या, वरचीला क्रॉस करून बंद करून टाका. वरची फर्स्टवाली तिला बंद करून टाका. हां बस आता हिला होऊ द्या आधी. ही जशी डाउनलोड होईल तसं आपण हिला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इक्विनिकचं ॲप येऊन जाईल. आणि एकदा का ॲप आलं की तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी सोपं पडेल. सो होऊन जाईल, 1 मिनिटात होऊन जाईल. सो ही प्रोसेस झाली की मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप शिकवणार आहे, ती म्हणजे आपण डेमो अकाउंट आणि लाईव्ह अकाउंट याच्यातला फरक काय असतो. लाईव्ह अकाउंट ते असतं जिथे आपण लाईव्ह फंड लावतो, आणि डेमो अकाउंट हे असतं जिथे आपल्याकडे ब्रोकरकडून $10,000 डेमोचं अकाउंट मिळतं, ज्याच्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो. सो हे कसं बघायचं असतं, चार्ट कुठे दिसतो, करन्सी पेअर कुठे दिसतात, ठीक आहे, हिस्ट्री, आपण ट्रेड वगैरे कसे काय टाकणार आहोत, कुठे टाकायचे असतात, बाय आणि सेलचे ट्रेड, ह्या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलमध्ये बघायच्या असतात. ओके आता ही फाईल पूर्ण इक्विनिक H ॲप्लिकेशन ही फाईल तुमच्या इथे डाउनलोड होईल. आणि एकदा का डाउनलोड झाली, येस डन. आता डाउनलोड झाली फाईलला क्लिक करा एकदा. ऑलवेज ठेवा ओपन विथ. हां इन्स्टॉल करायला इन्स्टॉल. येस सगळ्यांना बऱ्यापैकी कळलेलं आहे. वेबसाईटला कुठे जायचं, ओपन करा. व्हेरी गुड. ठीक आहे, इक्विनिकचं अकाउंट आपलं ओपन झालेलं आहे ॲप थ्रू. आता इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाका आणि आतमध्ये जावा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण इक्विनिकचं पोर्टल जे आहे ॲप्लिकेशनच डाउनलोड केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आता एकदा तुमच्याकडे ॲप येऊन गेला मग टेन्शन नाही. पण ॲप्लिकेशन डाउनलोड करायच्या आधी जी मी लिंक तुम्हाला पाठवतो त्याच लिंकवरून तुम्हाला अटॅच व्हायचं असतं. ठीक आहे, ओके. ह्या लिंकवरून किंवा ज्या मित्राने तुम्हाला लिंक दिली, हा व्हिडिओ इन फ्युचर जी लोक पाहत आहेत, ज्या मित्राकडून तुम्हाला त्याची लिंक आलेली असते त्या लिंकनीच तुम्हाला हे अकाउंट ओपन करायचं आहे रजिस्ट्रेशनची.
आता बघा सर्वात खालची पट्टी तुम्हाला दिसते, त्याच्यामध्ये वॉच लिस्ट आहे. वॉच लिस्ट म्हणजे करन्सी पेअर तुम्हाला इथे दिसणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट चार्ट आहे बघा. त्या चार्टवर क्लिक करा. खालच्या पट्टीमधला चार्ट क्लिक करा. चार्ट क्लिक केल्यावर तुम्हाला ज्याचा तुम्ही चार्ट क्लिक करता, आता हा गोल्डचा चार्ट आहे, तो चार्ट येऊन जाणार. वेगवेगळ्या करन्सी पेअरचे चार्ट काढायचे असतील ते तिथे येऊन जातील. त्याच्यावरती 15 मिनटं दिसत आहेत. त्या 15 मिनटं तो टाईम फ्रेम आहे. ओके. तो टाईम फ्रेम चेंज केला तर टाईम फ्रेम चेंज होणार. आता 15 मिनटं दिसतं तिथे 5 मिनटं करून या. 15 मिनटं दिसतं तिथे 5 मिनटं करून या. वरती बघा 15 M दिसतंय. हां बरोबर. तिथे 5 मिनटं टच करा. तो चार्ट 5 मिनटाचा होऊन जाईल. जाऊ द्या. आता पुढे जाऊया. पोझिशनला टच करा. खाली पोझिशनला टच केलं तर इथे जी पोझिशन चालू असणार ती तुम्हाला दिसणार. आता बघा बॅलन्स 00 दिसतो ना तुमचा. हां, बॅलन्स 00 का दिसतोय? बिकॉज हे लाईव्ह अकाउंट आहे. तर आपण लाईव्ह अकाउंटमधून डेमोला कसं शिफ्ट करायचं हा पार्ट बघूया. तर तुम्ही इथे जे बटन दिले सेटिंगचं, त्या सेटिंगला दाबा. हां, सेटिंगला मानसी भोले नावाच्या समोर बॅकला जावा. आधी मला सांगू द्या. मानसी भोलेच्या समोर इक्विनिक लिमिटेड लाईव्ह म्हणून आहे. त्या लाईव्हच्या समोर एक बाण आहे, त्या बाणला दाबा. हां, मानसी भोले. आता हे जे पहिलं आहे ना 00 वालं, ते तुमचं लाईव्ह अकाउंट असतं आणि सेकंड वालं तुमचं डेमो अकाउंट असतं. आता डेमो अकाउंटमध्ये जिथे $10,000 दिसत आहेत बॅलन्स, त्याला टच करा. आता बघा इथे तुम्ही पोझिशनमध्ये जावा. पोझिशन तुम्हाला $10,000 बॅलन्स दिसणार बघा. दिसला? हां, म्हणजे हे आपण डेमोवर आलो. पुन्हा जर तुम्हाला डेमोवरून लाईव्ह अकाउंटला ट्रेड टाकायला जायचं आहे तर सेम पोझिशन करायची आहे आपल्याला. डेमोवरून लाईव्हला जायचं. कसं जाणार एकदा जाऊन दाखवा. हां, सेटिंगमध्ये जायचं. तुमच्या नावाच्या समोर 2 ऑप्शन असतात. आता आपण डेमोवरून लाईव्हला आलो. पोझिशनमध्ये जावा. बॅलन्स बघा 00 दिसत असेल. क्लिअर? येस. म्हणजे हा पार्ट तुम्हाला समजला. आता आपण KYCच्या पार्टवर जाऊया. सेटिंगला टच करा. सेटिंगला टच करून KYC कुठे करायची असते तर डॅशबोर्ड, इंट्रोड्युसिंग ब्रोकर, फंड, त्याच्या खाली आल्यावर API ॲक्सेस, त्याच्यानंतर सेटिंग, त्या सेटिंगला तुम्हाला दाबायचं. API ॲक्सेसच्या खाली सेटिंगला तिथे दाबायचं. आता बघा आपल्याला तेवढा वेळ नाही की तुम्ही हे सगळं भरत बसाल, म्हणून तुम्हाला फक्त सगळ्यांना सांगतो की इथे प्रोफाईलमध्ये तुमची ही सगळी प्रोफाईल भरायची, ॲड्रेस भरायचा, सगळं भरायचं आणि त्याला सबमिट करायचं. खाली बघा सबमिटचं बटन आहे. आता भरत बसू नका, थांबा. आता फक्त सांगतोय मी तेवढं पुढे जाऊया आपण. हा कीपॅड बंद करा. हां, सेव्ह डिटेल्स करायचं आणि हे सगळं सेव्ह करून ठेवायचं. जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तुमचा तर इथे येऊन तुम्ही करंट पासवर्ड टाकायचा, न्यू पासवर्ड टाकून पासवर्ड चेंज करून घ्यायचा. ठीक आहे. थोडंसं वर जावा. थोडंसं वरती पुन्हा. हां बरोबर. आता प्रोफाईलच्या बाजूला बघा डॉक्युमेंट आहे, त्याला टच करा. आता नीट ऐकून घ्या आधी. ॲड्रेस प्रूफमध्ये फ्रंट आणि बॅक हे जे 2 पहिले कॉलम आहेत त्या चौकोनामध्ये पहिल्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा फ्रंट सबमिट करायचा आहे. आधार कार्डचा फ्रंट करताना तुम्हाला आधार कार्डचा आधी कॅमेरामध्ये नीट फोटो काढून त्या फोटोला क्रॉप करून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मगच ते क्रॉप केलेले फोटो याच्यामध्ये फ्रंट टाकायचा पहिल्या कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये बॅक टाकायचं आधार कार्डचं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं मॅडम? थोडंसं खाली स्क्रोल करा. आता ॲड्रेस प्रूफमध्ये फ्रंट बॅकला आपण हे टाकलं नॅशनल ID. वाक्य नीट ऐकून घ्या. नॅशनल IDमध्ये अजिबात पॅन कार्ड वगैरे टाकायचं नाही. नॅशनल ID हे दोन्ही कॉलम तसेच सोडून द्या. खाली जावा. अजून पॅन कार्ड टाकायची गरज नाही, तिथे काहीच टाकू नका. बँक स्टेटमेंटमध्ये जायचं आणि तुम्हाला इथे फक्त तुमच्या चेकचा फोटो टाकायचा. एखादा म्हणाला की माझ्याकडे साहेब चेक नाही आहे, चेकचा फोटो नाही आहे, तर तुम्ही पासबुकचा फोटो टाकू शकता. फक्त त्याच्यावर तुमचं नाव, तुमचा IFSC कोड आणि तुमचा अकाउंट नंबर क्लिअर दिसला पाहिजे. त्याच्यामुळे बँक स्टेटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आयदर तुम्ही चेकचा फोटो टाका और क्लिअर कट IFSC अकाउंट नंबर दिसेल असा पासबुकचा पण फोटो टाकू शकता. जर पहिला चेकबुक असेल तर चेकचाच फोटो टाका, त्याला प्रायोरिटी द्या. ठीक आहे. बाकी अदर्स प्रूफमध्ये काही टाकायची गरज नाही. हे सगळं टाकलं की तिथे ते सबमिट होऊन जाणार. ओके.
हां चला ओके. थोडंसं वरती आहे आता. आणि आता तुम्हाला मी डॉक्युमेंटेशन पण सांगितलं कुठे टाकायचं असतं. वरच्या बाणाने बॅक मारा. हां ठीक आहे. आता बघा फंड डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा, डॅशबोर्ड, इंट्रोड्युसिंग ब्रोकर आणि फंड्स. फंड्सला एकदा टच करा. आता नीट बघा, आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. सर्वात पहिला ऑप्शन आहे बँक ट्रान्सफर, जिथे तुम्ही मिनिमम डिपॉझिट 9,200 लिहिलेलं आहे. कमीत कमी 9,200 करू शकता, ते जास्तीत जास्त कितीही करू शकता. ठीक आहे. तो बँक ट्रान्सफरचा जो बाण आहे ना पहिला, त्याला क्लिक करा एकदा. बँक ट्रान्सफरचा बाण, हां बस. सो ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही तुम्ही जीपेनी करत असाल, बँके थ्रू करत असाल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे डिटेल्स टाकून तुम्ही काय करू शकता, सबमिट करू शकता तुमचं फंड. ठीक आहे. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा बघा USDT BEP20, त्याला टच करा. तिथे डायरेक्ट QR कोड येऊन जातो. या QR कोडला टाईप करून पण तुम्ही बायनान्स थ्रू, ज्याच्याकडे डॉलर्स आहेत ती लोक बायनान्स थ्रू पण हे करू शकतात. ठीक आहे. आता हे बंद करा, USDT बंद करा, फक्त USDT नाही, पुन्हा या फंड्समध्ये या. तिसरा ऑप्शन ओपन करा, UPI डिपॉझिट. ठीक आहे. तर UPI डिपॉझिट इथे आहे. सो हा स्कॅन करून पण तुम्ही जीपेनी पण पैसे पाठवू शकता. आता 2 फरक लक्षात घ्या. जीपेनी पाठवले तर तुम्हाला 10,000च्या आतचीच लिमिट आहे आतमध्ये. तुम्ही 10,000च्या वरती जास्त पाठवू शकत नाही जीपेला. आणि बँक ट्रान्सफरला तुम्ही जास्त हे करू शकता. बँक ट्रान्सफरला म्हणजे 10,000, 15,000, 20,000, 50,000, 1,00,000 तुम्ही बँक ट्रान्सफरने करायचे आहेत. आणि 10,000च्या आतली अमाऊंट आहे, 10,000 $100ची, ती तुम्ही जीपेच्या ह्यानी करू शकता. आणि USDT BEP20ला तुम्ही किती करू शकता. चला, हा ऑप्शन पण फंडचा मी तुम्हाला सांगून झालंय की बाबा कुठे जाऊन तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल करायचे. एक बॅक मारा वरून, अजून एक वरती बॅक मारा. येस. आता ह्याच्यातले सगळे ऑप्शन झालेले आहेत. आपण बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. रजिस्ट्रेशन झालं, दुसरं ईमेल व्हेरिफिकेशन झालं, तिसरं अकाउंट ओपनिंग झालं. अकाउंट ओपनिंग नंतर आपण चौथा पार्ट बघितला की हे ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करावं, तो पण पार्ट झाला. त्याच्यात जाऊन KYC पण झालं आणि त्याच्यामध्ये फंड्स कुठे डिपॉझिट करायचं ते पण झालं. ओके. लाईव्हवरून डेमोवर कसं यायचं, डेमोवरून लाईव्हवर कसं, हे पण झालं. ट्रेड टाकण्यासाठी तुम्हाला चार्टमध्ये जाऊन डायरेक्ट मार्केट प्राईजनी बाय आणि मार्केट प्राईजनी सेल हे टाकायला फक्त शिकवतो. चार्टवर जावा. चार्टवर बघा, वरती बाय आणि सेलचे बटन दिसतंय तुम्हाला. टॉपला लेफ्टला बाय, राईटला सेल आणि मध्ये लॉट साईज आहे 0.01ची, बरोबर आहे. तर आता तुमच्या लाईव्हला अकाउंटला पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे इथे कुठलाच ट्रेड दाबला जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन पहिलं डेमो अकाउंटला या, लाईव्हचं डेमो करा. आता आपल्याकडे $10,000 डेमोला असतील तर तुम्ही ट्रेड टाकू शकता. पोझिशनला जावा, पोझिशनमध्ये जावा, दाबा. इथे कुठलीच पोझिशन नाही आहे, बॅलन्समध्ये 10,000 दिसत आहेत. मी फटाफट तुम्हाला एक बाय आणि एक सेल टाकायला शिकवतो, तेवढं फक्त करून घ्या. सेटिंग, हां बस. आता बघा, डायरेक्टली सेल टाकायचं आहे तर सेलचं फक्त एक बटन त्या सेलला दाबा, फक्त दाबा, टच करा सेलला. हां, तुमचा सेल पडला, दिसला. पोझिशनमध्ये जावा, तिथे सेल दिसेल तुम्हाला. पोझिशनमध्ये सेल दिसला. ठीक आहे. प्रॉफिटमध्ये आलेला असेल त्याला तुम्ही SLTP लावून सोडून द्यायचं. ठीक आहे. आता पुन्हा मागे जावा चार्टवर आणि एक बाय टाका, बायचं बटन दाबा. पोझिशनवर जावा, तिथे एक बाय पण पडलेलं दिसेल तुम्हाला, दिसलं. आता या दोन्ही पोझिशन कट कशा करायच्या, SLTP लावायला मी तुम्हाला कोर्सला शिकवतोच, पण दोन्ही बटनावर क्लिक, ह्या 3 डॉटला टच करा. 3 डॉटला, पोझिशनच्या 3 डॉटला, पोझिशनच्या समोर 3 डॉट आहेत. हां, क्लोज ऑल पोझिशन करा फास्ट. ठीक आहे. बाय आणि सेल टाकायला कळलं तुम्हाला. हां, त्याचा SLTP लावायला मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवतो. आणि ज्या 4 पेंडिंग ऑर्डर आहेत, बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, ह्या पण तुम्हाला मी कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतीने शिकवणार आहे. सो इथपर्यंत मित्रांनो, जे काय टेक्निकल डाऊट्स होते
ते सगळे तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. सो इथून पुढे मला नाही वाटत हा व्हिडिओ जी व्यक्ती बघेल त्याला एवढ्या सगळ्या कुठल्या तरी ह्याचा प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा येऊ शकतो. त्याचे सगळे प्रॉब्लेम ह्या एका व्हिडिओने सॉल्व्ह होऊ शकतात. बाकी सगळं मटेरियल जे आहे ते आपण आपल्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये सगळं स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ओके, सो इथे मी व्हिडिओ स्टॉप करतोय. थँक्यू सो मच.